मराठीच्या नावाखाली राज ठाकरेंची उत्तर भारतीयांविरोधातली भूमिका म्हणजे हिंदू विरोध. भारतीय विकास सेनेचा आरोप. उत्तर भारतीय विकास सेनेचा आरोप. मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव. मनसे विरोधातली याचिका म्हणजे भाजपचं षडयंत्र. संदीप देशपांडेंचा दावा. मात्र आरोपात तथ्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर. संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा. रत्नागिरीतील सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी कुरुक्षेत्राचा उल्लेख करत कोटी, तर श्रीकृष्णाची तुलना हा मूर्खपणा. बावनकुळेंची टीका. फुले चित्रपटाविरोधात ब्राह्मण महासंघ मैदानात. सिनेमातल्या काही दृश्यांवर महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप, तर चित्रपट वस्तुस्थितीला धरून दिग्दर्शकांचा दावा. रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका. दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर. सर्व खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस. अंजली दमानी यांनी घेतली महसूल मंत्री बावनकुळेंची भेट. धनंजय मुंडेंचे निकटवर्ती राजेंद्र घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांची जमीन लाटल्याच्या आरोपांवर चर्चा. नाशिकमधल्या घोटीत 8वीच्या विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडले कॉन्डोम, फायटर, चाकू, लोखंडी कडे आणि पत्ते. खासगी शाळेतल्या तपासणीनंतर शिक्षक पालकांची उडाली झोप. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये 3,000 कोटींचे प्लॉट सिडकोनं घेतले ताब्यात. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून विकास केला जात नसल्यानं कारवाई. सोन्याचा भाव कोसळायला सुरुवात. 3 दिवसात 3,000 घसरलं सोनं. जीएसटीसह सोन्याचा दर 91,000 तर चांदीचा भाव 11,000 खाली. चैत्री एकादशी निमित्त पंढरपुरात 4 लाखांपेक्षा जास्त भाविकांची मांदियाळी, तर विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य. दिवसभर मंदिर समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. रामनवमी उत्सवात साई चरणी तब्बल 4,26,00,000चं दान, तर 2.5 लाखांहून अधिक साई भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ. प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराच्या मुख्य दादी रतन मोहिनी यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 10 एप्रिलला होणार अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.